प्रेमाचं आणि अतूट नातं दर्शवणारा एक सण आहे तो म्हणजे रक्षाबंधन सण। दरवर्षी हा सण श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेला येतो। या पौर्णिमेला राखी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असं म्हणून सुद्धा संबोधलं जातं। या दिवशी बहीण भावाच्या मनगटावरती राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिच्या संरक्षणाचे वचन देतो। त्याचबरोबर या दिवशी एकमेकांना भेटवस्तू सुद्धा दिल्या जातात। गोडाचं म्हणून मिठाई सुद्धा भरवली जाते। परंतु तुम्हाला माहित आहे का हा सण नेमका केव्हापासून साजरी करण्यास सुरुवात केली किंवा सर्वात पहिला हा सण रक्षाबंधन हा सण कधी सुरू झाला होता आणि याची एक पौराणिक कथा आहे। जर तुम्हाला माहित नसेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या अतिशय आणि महत्त्वाचा कामाला येणारा व्हिडिओ असणार आहे। कारण जर तुम्ही रक्षाबंधन साजरी करता तर ती रक्षाबंधन तुम्ही का साजरी करता किंवा केव्हापासून रक्षाबंधनाची सुरुवात झाली हे सुद्धा तुम्हाला माहित असणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून आपण पौराणिक कथा पाहणार आहोत। रक्षाबंधनच्या पाठीमागे म्हणजे रक्षाबंधन साजरी करण्यामागे नेमकी पौराणिक कथा काय आहे, हिंदू धर्मामध्ये रक्षाबंधन सण हा केव्हापासून साजरी केला हेच पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच धार्मिक आणि येणाऱ्या प्रत्येक सणांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक सणांच्या माहितीचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हालाच येईल। तर श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी, मी पूनम आणि तुम्ही पाहताय माहिती मोलाची। तर बघा, रक्षाबंधन हा सण बहीण भावांचं एक पवित्र नातं दर्शवणारा सण आहे। या दिवशी बहीण भावाच्या मनगटावरती राखी बांधते आणि भाऊ हा तिच्या रक्षणाचे वचन तिला देतो। परंतु हा सण नेमका साजरी केव्हापासून करण्यात आला, केव्हा साजरी पहिला हा सण केला तर बघा, हा सण एका राज्याचा राजा होता बळीराजा। बळीराजाने अश्वमेध असा हा हिंदू परंपरेनुसार चालत आलेला अश्वमेध हा यज्ञ केला आणि हा यज्ञ केल्यामुळे भगवान विष्णूने त्याला एक वर मागितला की भगवान विष्णूने त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना एक वर मागितला की मला 2 पावले जमीन दान कर, म्हणजेच जमीन ही दान कर, 2 पावले जमीन दान कर असा वर मागितला असता भगवान विष्णूचं ते वचन त्यांनी पाळलं आणि भगवान विष्णूने त्यावेळी बटूचे रूप घेऊन त्यांना ती जमीन आहे ती 2 पावले जमीन मागितली होती। तेव्हा जो बळीराजा आहे बळीराजाने सुद्धा त्याला लगेच होकार दिला आणि भगवान विष्णूने लगेचच वामनाचं रूप घेतलं आणि वामनाचं रूप घेतल्यावरती त्यांनी आकाशातील 2 पावले आणि पृथ्वीवरील 2 पावले अशी जमीन मोजली आणि तेव्हा त्याचं एक बलाढ्य रूप प्राप्त झालं, म्हणजेच भगवान विष्णूंचं वामन स्वरूप प्राप्त झालं। आणि एक बलाढ्य रूप प्राप्त झाल्यावर जो बळीराजा होता तो बळीराजाने अगदी प्रेमाने त्यांचे दोन्ही पाय आहेत ते आपल्या मस्तकावरती ठेवले आणि सांगितलं की जेव्हा जेव्हा मला देवाचं ध्यान येईल, मला असं वाटेल की मला देवाचं दर्शन घ्यायचं आहे, तेव्हा मला तूच दिसावास असं बळीराजाने सांगितलं आणि भगवान विष्णूने प्रसन्न होऊन त्यांच्याबरोबर राहायला सुरुवात केली, म्हणजे ते त्यांच्याबरोबरच राहायला लागले। आता तुम्हाला माहित आहे जर भगवान विष्णू त्यांच्याबरोबर राहायला लागले तर इकडे लक्ष्मीला राग आला। तेव्हा लक्ष्मी नारद मुनींकडे गेली आणि नारद मुनीला झालेला सर्व प्रकार सांगितला। तेव्हा नारद मुनींनी सांगितलं की तू बळीराजाची बहीण हो, म्हणजे जो राजा बळीराजा आहे त्याची बहीण हो आणि त्याला भगवान विष्णू परत येण्यासाठी मागणी कर। तेव्हा ती उदास होऊन, म्हणजे लक्ष्मी उदास झाली, उदास होऊन जेव्हा बळीराजाकडे गेली तेव्हा बळीराजाने तिला विचारलं तू उदास का आहेस, मी तुझा भाऊ आहे, मला सांग तुला काय झालं आहे। तेव्हा लक्ष्मीने सर्व सांगितलं आणि तिने सांगितलं की विष्णू मला परत द्या असं सांगितलं आणि तेव्हा बळीराजाने लगेच होकार दिला आणि तेव्हापासून होकार दिला आणि त्या दिवशी लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि तेव्हापासून हा सण साजरा केला जातो रक्षाबंधन। त्या दिवशी लक्ष्मी आणि राजा बळी हे बहीण भाऊ झाले। त्यांनी लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि विष्णूंची सुटका करून घेतली आणि तेव्हापासून बहीण भावाच्या या नात्याला एक पवित्र स्थान आलेलं आहे आणि म्हणूनच तेव्हापासून आणि तेव्हा त्या राजा बळीने सांगितलं की मी तुझं आयुष्यभर जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुझं रक्षण करणार असं सुद्धा एक वचन दिलं आणि तेव्हा त्या लक्ष्मीने राजा बळीच्या मनगटावरती राखी बांधली आणि म्हणूनच तेव्हापासून हा सण हा रक्षाबंधन म्हणून साजरी केला जातो। परंतु प्रत्येक भाऊ हा बहिणीला वचन देतो की मी तुझं आयुष्य
आयुष्यभर रक्षण करेल असं. तर हा तेव्हापासून सण हा रक्षाबंधनचा साजरी केला जातो. अजून एक पौराणिक कथा आहे ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि राजा शिशुपाला आणि द्रौपदी यांची. तर जेव्हा असं सांगितलं जातं की जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं, या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने राजा शिशुपालाला सुदर्शन चक्राने ठार मारून टाकलं होतं. का मारलं होतं तर त्याने 100 शिव्या दिल्या होत्या, म्हणून भगवान श्रीकृष्णाने राजा शिशुपालाला ठार मारून टाकले. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या हाताला आणि बोटाला जखम झाली, रक्तस्राव होत होता. आणि त्यावेळी जी श्रीकृष्णांची बहीण आहे द्रौपदीने त्यावेळी कोणताही विचार केला नाही, तर आपली चांगली साडी फाडली आणि चांगल्या साडीचा पदर फाडला आणि भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला आणि मनगटाला बांधला. आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं की मी तुझं आयुष्यभर रक्षण करेल, तुझ्या पुढे कोणतीही संकटे आले तर मी तुला प्रत्येक संकटातून वाचवेल असं वचन भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला दिलं. आणि तेव्हापासून रक्षाबंधन हा सण साजरी करायला सुरुवात झाली. ही दुसरी पौराणिक कथा आहे. म्हणजे श्रीकृष्णाने द्रौपदीसाठी वचन दिलं होतं आणि द्रौपदीने कोणताही विचार न करता भावाच्या रक्षणासाठी, भावाच्या ती जखम पुसण्यासाठी आपला साडीचा पदर सुद्धा फाडला होता. असंही असतं पवित्र भाऊ बहिणीचं नातं. आणि ही आहे दुसरी पौराणिक कथा. आणि यामागे तिसरीही पौराणिक एक कथा आहे ती म्हणजे महाभारतामध्ये युद्ध चालू असताना राजा युधिष्ठिराला जेव्हा महाभारतामध्ये युद्ध चालू होतं तेव्हा त्याला ते युद्ध जिंकायचं होतं, राज्य जिंकायचं होतं. तेव्हा त्याने श्रीकृष्णाला, तो अत्यंत धार्मिक होता म्हणून त्याने श्रीकृष्णाला विचारलं की मला हे युद्ध जिंकायचं आहे तर मी यासाठी काय करू. असं त्यांनी जेव्हा त्याला विचारलं तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की तू रक्षाबंधन सारखा पवित्र सण साजरे कर. आणि श्रीकृष्णाने त्यांना सर्व माहिती सांगितली की तू अनेक महिला आशा ठेव, म्हणजे अशा महिलांना, धार्मिक महिलांना जी राखी आहे त्यांच्याकडून राखी बांधून घे आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी तू घे असं श्रीकृष्णाने सांगितलं. आणि राजा युधिष्ठिराने सुद्धा तसंच केलं आणि तो महायुद्ध जिंकला होता. त्यामुळे तेव्हापासून सुद्धा रक्षाबंधन सणाला भरपूर धार्मिकता किंवा पवित्रता आलेली आहे. खरं तर पहिली कथा श्री विष्णूची आणि जे राजा बळी आहे ती खरं तर सर्वात पहिल्यांदा तिथून रक्षाबंधनची सुरुवात झाली होती. त्यानंतर या ज्या मी महाभारतातील युद्ध सांगितले, 2 युद्ध राजाची, शिशुपाला राजा आणि युधिष्ठिर राजाची, ती जो राजांची आहे ती त्यानंतर घडलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यानंतर अधिक मान्यता येत गेली रक्षाबंधन सणाला. आणि हिंदू सणांपैकी अत्यंत पवित्र आणि मोठा सण मानला जाऊ लागला रक्षाबंधन सण. आणि त्यावेळी ही 3 जे एपिसोड घडले त्यावेळी प्रत्येक वेळी श्रावण महिना आणि पौर्णिमा होती. त्यामुळे श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरी केला जातो. याला अनेक ठिकाणी राखीबंधन किंवा नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा व्हिडिओ प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे, म्हणजेच ही माहिती प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त रक्षाबंधन सण साजरी करता, परंतु त्यामागील उद्देश काय आहे, त्यामागे पौराणिक कथा काय आहे, प्रत्येक सणांची ही सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या चॅनलवर प्रत्येक सणांच्या पौराणिक कथा किंवा प्रत्येक सण का साजरी केले याची सर्व माहिती दिलेली असते. त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्व आता येणारे या वर्षीचे 2026 जे रक्षाबंधन आहे ते रक्षाबंधन आहे 28 ऑगस्ट 2026ला. रक्षाबंधन कसं साजरी करायचं, यासाठी शुभ मुहूर्त काय आहेत या संदर्भातील सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर कालच पोस्ट केला आहे, तुम्ही तो पाहू शकता. परंतु आपल्या चॅनलच्या मार्फत या वर्षीच्या प्रत्येक भावा बहिणीला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ प्रत्येक ठिकाणी शेअर करा. भेटूयात अशाच मोलाच्या माहिती समवेत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.